स्वागत आहे सर्व विद्यार्थी आणि पालक मित्रांचं। विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज आपल्याला एम.फार्मसाठी जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत। आणि ज्या विद्यार्थ्यांना जेन्युइन या वर्षी एम.फार्म करायचं आहे, जीपॅटमध्ये कमी सुद्धा स्कोर आहे, अशा विद्यार्थ्यांनी ईच अँड एव्हरी अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकतात। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपरली एम.फार्ममध्ये ॲडमिशन तुमच्या फॅकल्टीला अर्थात कोणत्याही ब्रांचला तुम्हाला करायचं असेल, त्यासाठी कमी स्कोर असेल, गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, तुमच्या कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर पाहिजे, विदाऊट डोनेशन ॲडमिशन पाहिजे, खाली रिफ्लेक्ट होत आहेत त्या नंबरवरती कॉल करावा। ठीक आहे। त्याचबरोबर ईच अँड एव्हरी कॉलेजची डिटेल्स ही तुम्हाला दिल्या जाईल, कारण प्लेसमेंट्स ऑलरेडी बी फार्माला आपल्याला भेटलेली नाही, किमान एम फार्माला तरी प्लेसमेंट मिळावी या अनुषंगाने आपण प्रत्येक कॉलेज स्ट्रक्चर वाईजने ॲडमिशन आपण कंडक्ट करणार आहोत। आता आपण सर्वात अगोदर शेड्यूल बघूयात। तर शेड्यूलमध्ये आपण ज्यावेळेस बघत आहोत तर शेड्यूल ऑलरेडी फायनल मेरिट लिस्ट जी होती ती पब्लिश 19 तारखेला होणार होती, अर्थात आज होणार होती, परंतु अद्यापही पब्लिश झालेली नाही। ठीक आहे। तर त्यानंतर आता फायनल मेरिट लिस्ट कधी पब्लिश होणार आहे याबद्दल आपण सविस्तर डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट जी आता पब्लिश होणार आहे ती आता पब्लिश होणार आहे 23/9/2025ला। आपली फर्स्ट राऊंडसाठी जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे ती पब्लिश होणार आहे। आता 23 तारखेला अर्थात फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल का, तर नक्कीच 23 तारखेला जसं आमचं CET सेल सोबत बोलणं चालू आहे की 23 तारखेला फायनलाइज आपली फायनल मेरिट लिस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। आता या फायनलाइज मेरिट लिस्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तुमचं फुल नेम, आईचं नाव, वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, त्याचबरोबर जीपॅटचा स्कोअर आणि पर्सेंटाईल, ह्या पूर्णपणे गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत। ह्या गोष्टी क्लिअर करूनच आपल्याला पुढे ॲडमिशनसाठी प्रोसीड करायचं आहे। त्यानंतर जे काही सीट मॅट्रिक्स आहे, सीट मॅट्रिक्स जे पब्लिश होणार आहे आपल्याला, तर ते सीट मॅट्रिक्स प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स जे आहे ते 24/9/2025ला आपल्याला वेबसाईटला बघायला मिळणार आहे। तर याच कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला बेनिफिट काय होतो, तर बेनिफिट आपल्याला हा होतो, आपल्या कॅटेगरीसाठी आपल्या ब्रांचसाठी किती जागा येतात आणि त्यानुसार आपण चॉईस फिलिंग केली पाहिजे। हा एक किचकट प्रोसेस आहे। यामध्ये तुमचं असेल तर नक्कीच तुम्ही आजच आमच्यासोबत जॉईन व्हा। जॉईन होणं कंपल्सरी नाही आहे, परंतु ऑलरेडी प्रोसेस ही फार लांबलेली आहे आणि व्यवस्थितपणे ॲडमिशन होणं, व्यवस्थित युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन होणं गरजेचं आहे। ठीक आहे। आता ऑनलाईन सबमिशन जे आपल्या कॅप राऊंडचं आहे, म्हणजे तुम्ही जी चॉईस फिल करणार आहात, ठीक आहे, म्हणजे चॉईस फिलिंग आपण ज्याला म्हणतो किंवा ऑप्शन फॉर्म आपण ज्याला म्हणतो कॅप राऊंड 1साठी, तर हा कॅप राऊंड 1चा जो काही ऑप्शन फॉर्म आहे तो आपल्याला कॅन्डिडेट लॉग इनमधनं भरायचा आहे। ठीक आहे ना। तर या कॅन्डिडेट लॉग इनमधनं आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ज्या डेट देण्यात आलेला आहे, तर ह्या डेट काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 25, 26 आणि 27 अशा 3 दिवस आपल्याला या चॉईस फिलिंगसाठी देण्यात आलेले आहेत। ठीक आहे। तर 25 तारखेला तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात, 26 तारखेला आणि 27 तारखेला अशा 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही चॉईस फिलिंग ही करू शकणार आहात। ठीक आहे। आता त्याच्यानंतर जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत त्यामध्ये प्रोव्हिजनल अलॉटमेंट, म्हणजे तुमचा फर्स्ट राऊंडचा जो काही निकाल आहे तो कधी लागणार आहे, तर फर्स्ट राऊंडचा जो काही तुमचा प्रोव्हिजनल अलॉटमेंटचा निकाल आहे तो तुम्हाला वेबसाईटवरती 29 तारखेला बघायला मिळणार आहे। तर 29 तारखेला आपली पहिली यादी लागेल, त्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे तुम्हाला बघायचं आहे। आता यामध्ये त्यांनी सीट ॲक्सेप्टन्ससाठी किती दिवसाचा कालावधी दिलेला आहे, तर सीट ॲक्सेप्टन्ससाठी आपल्याला 30, 1, 2 आणि 3 असा 4 दिवसांचा कालावधी आपल्याला हा सीट ॲक्सेप्टन्ससाठी आपल्याला देण्यात आलेला आहे। त्यामुळे सीट ॲक्सेप्टन्स करणं हे कंपल्सरी आहे। जर तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्येच पहिल्याच नंबरचं जर कॉलेज मिळालं तर तुम्हाला सीट घेणं हे कंपल्सरी असतं। त्यामुळे चॉईस फिलिंग करताना अत्यंत काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करा, कारण काहीही प्रेफरन्सेस एंटर करू नका ज्यामुळे तुम्हाला ॲडमिशन तुमचं हे विनाकारण खराब होईल। ठीक आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो करायचं राऊंडचं शेड्यूलसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। सेकंड राऊंड शेड्यूल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू। आता सर्वात महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला ॲडमिशन चांगल्या प्रकारे करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, तर विद्यार्थी व पालक मित्रांनो सर्वात अगोदर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। त्या ठिकाणून ईच अँड एव्हरी अपडेट रिगार्डिंग ॲडमिशन, फायनल मेरिट लिस्ट, ऑप्शन फॉर्म कसा भरावा, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अलॉटमेंट्स आपल्याला कसे मिळणार आहेत आणि स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे याची अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत। त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, परंतु ॲडमिशन प्रवेश फेरीमधनं
जाताना ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याची तुम्हाला काळजीपूर्वक माहिती असेल तरच तुमचं ॲडमिशन हे सुलभ पद्धतीने होत असतं. रिपोर्टिंगपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. कारण बेल आयकॉन प्रेस जर केलं तर तुम्हाला ईच अँड एव्हरी अपडेट मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नाही केलं तरी काही अडचण नाही. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.